नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर. कुठं काय ते सांगते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. तर आता आम्ही रात्री चाललेलो आहे, त्यामुळे व्हिडिओला काय एवढी क्लॅरिटी येणार नाही, कारण रात्रीचं म्हटलं ना अंधारामध्ये पूर्ण सगळं ब्लॅक निघते आणि एकदम व्यवस्थित काही निघत नाही. पण आम्हाला ना संध्याकाळीच बाहेर असं म्हणजे जरा रिलॅक्स होते म्हणून आम्ही संध्याकाळी जशी काही काम असली काही निवांत एन्जॉय रिलॅक्स असलं तरी आम्ही संध्याकाळी जातो. कारण दिवसा काय असते यांना सुट्टी नसते आणि यांचं कसं असते कामाचं दिवसा असं म्हणजे भरपूर काम असते त्यांच्या मग, आणि त्याच्यानंतर पोरांना पण दिवसा शाळा असते आणि संध्याकाळी कसं सगळ्यांना रिलॅक्स असते, काही टेन्शन नसते, माझं पण घरातलं काही काम नसते. तर मग कसं आहे सगळ्यांना जर निवांत असलं ना तर पण आपल्याला एन्जॉय वाटते ना, तर मग सगळ्याची धावपळ आणि आपण गेलेलं असतो एन्जॉय करायला आणि मग काही आपलं एन्जॉयचं होत नाही अजिबात. ही ह्याची गडबड त्याची गडबड असं होतंय. तर आता आम्ही इकडं आलेलो आहोत बघा. तर आता जवळच आलेलं आहे. आता थोडंसं काय म्हटलं आज जरा ना थोडंसं पोरं म्हणली की जेवायसाठी आम्ही बाहेर जाणार होतो. म्हणली बाहेर जाऊया आज, कारण बरेच दिवस बाहेर काही गेलो नाही. तर आजच्या दिवस आज म्हटलं भेटलेली आहे सुट्टी स्वयंपाकाला. तर माझा तर आनंद वेगळाच असतो. लेडीजलाच माहिती लेडीजचं काय असते, ती एका दिवशी स्वयंपाकाला सुट्टी असली म्हणजे आपल्याला एक वेगळाच आनंद असतो ना. तर कसं आहे कधी कधी म्हणजे एन्जॉय केलं पाहिजे, बाहेर थोडंसं केलं पाहिजे, माइंड फ्रेश असते. आधी म्हणजे ना कोणत्याही गोष्टीचा चेंज असला ना तर बघा माइंड कसं एकदम आपलं फ्रेश राहते. आणि कसं निसर्गामध्ये आता आमचं कसं आहे, आम्ही तुम्हाला तर माहिती आहे, आता तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल ना, तर आमचं तर कसं निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखंच घर आहे पूर्ण, असं म्हणजे खेडेगावातल्यासारखं वातावरण आहे. आणि इथं ना आम्ही कधी कधी म्हणजे इथं पण असं थोडंसं एन्जॉय करतो. आम्हाला जास्त दगदगीत आवडत नाही, पण कधी कधी ठीक आहे असं म्हणजे थोडंसं सिटीमध्ये असं आम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेलं ना तरच मग आम्ही इकडे येतो, नाही तर जास्त काय असं आवडत नाही. तर मग आज जेवायला वगैरे घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता वाजलेले होते साधारण संध्याकाळचे वाजले असतील 8:30-9 वाजले असतील. कारण आता इथून गेलं ना की मग पुढे उद्याच्या पोरांचं काय अभ्यास वगैरे पण काही नाही, काहीच दगदग नव्हती. त्यावेळेस मला असं वाटलं 1 तासाभरात आम्ही निघू, परंतु 2 ते 3 तास कसे गेले ना आरामात काही समजलं नाही. कारण पहिल्यांदा पोरांचं थोडंसं काय कोल्ड्रिंक वगैरे त्यांनी घेतली, त्याच्यानंतर जेवण आलं, मग त्याच्यानंतर एक 2 तास कसे गेले काही समजलं नाही. बाहेर गेलं ना आपण आपल्याला काही समजत नाही बघा टायमिंग कसा जातोय, आणि घरात असलं ना टायमिंग जात नाही लवकर. तर घरातली आपली 56 कामं होतील, पण इथं ना बाहेर गेलो एकच काम करायला 4 तास लागते म्हणते. ते तसंच आहे, खरं आहे म्हणजे ती गोष्ट. तर इथं ना आता सगळं म्हणजे माझं वगैरे जेवण होत आलं तर पोरांचं राहिलेलं होतं. तर म्हणले यांचं उपयोग तर आपण पण हळूहळू थोडंसं कारण पोरांना कसं थोडा वेळ लागते. तरी दादा तुला काय वाटतंय? एक नंबर काय म्हणायचंय? दोन्ही स्पेशल डिश आहेत ग्रीन गार्डनच्या. हा तरी व्हेज मध्ये चांगलं 1 नंबर. एक नंबर. बर 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 चांगलं, सगळ्याला चांगलं वाटलं का? बर 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 सोनू तुला काय 1 नंबर आहे? बर 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 भाज्या बघा अजून शिल्लक एवढं मोठे आहेत, सगळं खावा. हो त्यांच्याच आवडीचं सगळं मागवले मी, कारण माझी आणि ऋतूची आहे ना आवड एकच आहे त्याला, आणि मला पनीरची भाजी जास्त आवडते. आणि पुरूसाठी त्याच्या पप्पासाठी मग त्यांना ती मटर ती आपल्या व्हेज भाज्या नसतात का, त्यांना ते काय काय आवडते आपलं सगळे एक मिक्स भाजी असते ना ती भाजी त्यांना आवडते. त्यांची मशरूम ती काय काय खाते. मला ऋतूला फेवरेट आहे आमची पनीरची. त्यामुळं ना इकडं सगळं जेवण वगैरे केलं आणि त्यांच्या आवडीची आणि माझ्या आवडीची दोघांच्या पण आवडीची आम्ही घेतलो. आणि त्याच्यानंतर इकडं जेवण वगैरे करून बाहेर आलो. आणि बाहेर पण काय आता सध्या तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही, कारण अंधारामध्ये जसं येईल तसं व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या रिलॅक्समध्ये. आता प्रत्येक गोष्टीचा ताण घेऊन कोणती गोष्ट केली ना एवढं आनंद वाटत नसते. जसं आपलं लाईफ आहे तसं आहे, मी जसं आहे तसं माझी जशी फॅमिली आहे, माझं जसं नेचर आहे तसं मी काय ओरिजिनल आहे ते तो व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. जसं काय असं डुप्लिकेट काहीच नाही, जसं ओरिजिनल काय आहे ते आमचं लाईफ तसं मी टाकत असते. तर आता इथं ना सगळं झालं होतं. मग ह्याने आईस्क्रीम वगैरे थोडं आणलं, म्हणलं आता इथं बसून खायला नको, घरी गेल्यावरच खावं. कारण कसं आहे आधीच इथं 2-3 तास कसं गेलं तीच काय समजलं नाही. आणि आता म्हणलं इथे एक आईस्क्रीम खाते 10 मिनटं बसावं म्हणलं की अजून 1 तास गेलेलं काही समजायचं नाही. आणि उद्या सकाळी पोरांना शाळेला वगैरे पण जायचं आहे. तर मग म्हणलं तर थोडं निघावं आता. तर आम्ही निघालो परत घरी. तर घरी काय एवढं काय लागलं होतं, एक अर्धा तासात आम्ही घरी जाऊ शकतो, काय एवढं लांब नाही. कारण आम्ही त्याच गाडीच्या
त्याच्यानुसार येतो की आमच्या घरापासून एक किमान अर्धा तास लय झाला गाडीनं, थोड्या वेळात आपण जाऊ शकतो येऊ शकतो असं ह्याच्यानं. लय लांब पण जाऊन असं वाटत नाही. म्हणजे मला पर्सनली तशी सवय नाही की एकदम जास्त असं किलोमीटर 50-100 किलोमीटर जायचं आणि मग ते परत माघारी यायचं, ती काय एन्जॉयच केल्यासारखं वाटत नाही. कोणत्या गोष्टी पाहायला म्हणा किंवा कुठली पर्यटन स्थळं वगैरे मला त्या अजिबात म्हणजे काय माहीत नाही मला, पण एवढं लांब प्रवास करायचं आणि ती पर्यटन स्थळ बघायला जायचं ते अजिबात मला माझ्या मानसिकतेला पटत नाही. एवढं लांब आता कधी तर ठीक आहे, पण ती उग काय म्हणते तसं का माहिती. तर असो, तर आता हा जो व्हिडिओ आहे ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो सकाळ उठूनचा व्हिडिओ आहे, तर तो इथं जॉईन केला आहे मी. तर सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे, टिफिन बनवलेला आहे पोरांसाठी आणि त्यांची पण इकडं तयारी वगैरे झाली होती. तर मला आता थोडासा माझा ताण कमी झाला आहे, पावसाळा असल्यामुळे फरशी काय एवढं खराब होत नाही आणि घरामध्ये धूळ पण काय एवढी येत नाही. तर आता कधी कधी असतं ना आपल्याला पण रिलॅक्स, आपण म्हणतो ना आपले दिवस कधी येत नाहीत, पण तसं काही नाही. हा प्रत्येकाचा दिवस येत असते म्हणते ते एकदम खरं आहे. आणि बघा कसं असते आता बघा एक वेळेस ना आपल्याला भरपूर कष्ट पडते आणि एक वेळेस एकदम रिलॅक्स असते आपल्याला, म्हणजे लेडीजला सुद्धा घरात कसं होतं आहे कधी कधी. आणि इकडं आता काय चाललंय तोपर्यंत इकडे यांच्या दोघांचं आवरायचं चाललंय शाळेचं. तर हे सगळं आवरलंय. तर आता हे निघणार आहे, शाळेत असलं उरलेली कामं म्हणते मी करून घेणार आहे. आणि बाकीचे उरलेलं म्हणलं तर काय माहितीये का, जर सकाळची शाळा असेल ना तर मी फक्त देवपूजा वगैरे ठेवते. कोणत्या देवाला अभिषेक वगैरे करायचा असेल ना, पितांबरीने देव वगैरे घासायचे असले तर वेळ लागतोय. कमीत कमी माझ्या जेवढे माझ्याकडे देव आहेत तेवढ्या म्हटलं तरी 1 तास तर देवपूजन मला लागतोय. अर्धा तास तर लागतोय, कारण पितांबरीने घासणं ते सगळं प्रॉपर मंदिर वगैरे असं पूर्ण साफ करायचं म्हणलं ना 1 तास जातोय. आणि मग पितांबरीने एका दिवशी आपण रोजच पितांबरीने घासत नाही, मग थोडं थोडं असं हे करून देवपूजा केली की अर्धा तासच होते. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.